सीताहरणाचे कारण असलेली शूर्पणखा रामायणातील एक तिरस्करणीय पात्र आहे. शूर्पणखा रावणाची बहीण होती. वाल्मिकी रामायणानुसार ती खूपच कुरूप होती आणि जंगलात यथेच्छ विहार करून मौज करत होती. पण प्रश्न असा पडतो की रावण तर कामदेवासारखा सुंदर होता म्हणतात, मग त्याचीच बहीण असलेली शूर्पणखा इतकी कुरूप कशी होती? हनुमान देखील म्हणतो की लंकेच्या स्त्रिया सुंदर होत्या. शूर्पणखा इच्छाधारी राक्षस असल्यामुळे ती स्वतःचे रूप बदलवून जगातील सुंदर स्त्री बनू शकली असती. राम, लक्ष्मण, सीता पंचवटीत आश्रम बांधून राहत होते. त्यांचे वनवासातील 13वे वर्ष पूर्ण होत आले होते. अनेक संकटांशी सामना करूनही राम, लक्ष्मण, सीता प्रसन्नतेने राहत होते. असेच एके दिवशी ते गप्पा गोष्टी करीत बसलेले असताना तेथे एक राक्षसी आली. रामाला पाहून ती त्याच्यावर मोहित झाली. वाल्मिकी रामायणात वर्णन आहे की रामाचे मुख खूपच सुंदर होते, तर या राक्षसिणीचा चेहरा कुरूप होता. पोट मोठे होते, तिचे डोळे भयंकर भयभीत करणारे होते, तर केस तांबूस होते. तिचे रूप कुणालाही भय वाटेल, त्रास होईल असेच होते. शूर्पणखा कठोर स्वभावाची आणि भयानक आवाजाची होती. तर कित्येक विद्वानांचे मत असे आहे की कामांध झालेल्या शूर्पणखेने मनमोहक रूप धारण केले होते. तर वाल्मिकी ऋषी म्हणतात, कामांध झालेली शूर्पणखा मनमोहक स्वरूप धारण करायचे विसरून गेली होती. शूर्पणखा रामाला विचारते, हे तपस्वी पुरुषा, जटा वाढलेला आणि तपस्व्याचा वेश धारण करणारा तू कोण आहेस? धनुष्यबाण घेऊन तू या स्त्रीसहित या राक्षसांनी वसवलेल्या प्रदेशात कोणत्या कारणासाठी आलेला आहेस? रामाने तिला स्वतःविषयी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यानं विचारलं, हे देवी, तू कोण आहेस? रामाच्या प्रश्नाला उत्तर देताना शूर्पणखा म्हणते, मी इच्छित रूप धारण करू शकणारी शूर्पणखा आहे. राक्षस असलेल्या रावणाची मी बहीण आहे. कुंभकर्ण आणि बिभीषण हे माझे भाऊ आहेत. त्याशिवाय खर आणि दूषण नावाचे 2 भाऊ देखील आहेत. मी तुझ्यासारखा सुंदर पुरुष आजपर्यंत पाहिला नाही, म्हणून तुझ्याविषयी माझ्या मनात प्रेमभावना जागृत झाली आहे. तू माझ्याबरोबर लग्न कर. या स्त्रीबरोबर तुझे काय काम आहे? शूर्पणखेचे बोलणे ऐकून राम जोरजोरात हसायला लागले. म्हणाले, ही माझी पत्नी सीता. माझा तिच्याबरोबर विवाह झालेला आहे आणि ही मला फार प्रिय आहे. तेव्हा तुला माझ्याजवळ काही सुख मिळणार नाही. तुझ्यासाठी माझ्याबरोबर शोकाकुल अवस्थेत राहणे मुश्किल होईल. पण माझा भाऊ लक्ष्मण येथे एकटाच आहे, म्हणून तू त्याच्याजवळ जा. रामाचे बोलणे ऐकून शूर्पणखा लक्ष्मणाजवळ गेली आणि त्याला प्रेम प्रस्ताव दिला. लक्ष्मणाने तिला सांगितले, मी तर रामाचा दास आहे. दासपत्नी बनून तुला माझ्याजवळ काय सुख मिळेल? त्यापेक्षा तू रामाशीच लग्न कर.
ती परत रागारागाने रामाजवळ आली आणि खूप बडबड करू लागली. एवढेच नव्हे तर तिने सीतेला मारण्यासाठी तिच्या अंगावर ती धावून गेली. तेव्हा क्रोध येऊन रामाने लक्ष्मणाला तिचे नाक कापण्याचा आदेश दिला. रामाने आज्ञा करताच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले. रडत ओरडत ती जनस्थानमध्ये स्वतःच्या खर नावाच्या मावस भावाच्या घरी आली आणि त्याला घडलेली सगळी गोष्ट सांगितली. क्रोधित झालेल्या खर राक्षसांना रामाबरोबर युद्ध करण्याचा आदेश दिला. 14,000 राक्षसांची सेना रामाबरोबर युद्ध करायला निघाली. रामाने सगळ्यांचा वध केला. तेव्हा शूर्पणखा परत खरकडे आली आणि तिने घडलेला वृत्तांत सांगितला. शूर्पणखाचा विलाप ऐकून खर आणि दूषण स्वतः लढण्यासाठी निघाले. या लढाईत खर आणि दूषण दोघेही मृत्युमुखी पडले. आता शूर्पणखा रावणाकडे आली आणि रावणाला दोष देत शूर्पणखा म्हणाली, हे रावणा, कामभोगात आसक्त होऊन स्वेच्छाधारी आणि निरंकुश झालेला तू स्वतःवर येऊन पडलेल्या संकटाला तू ओळखले नाहीस. स्वतःच्या सैन्याला राहण्याचे ठिकाण असलेले जनस्थान नष्ट झाले आहे, हे पण तुला माहीत नाही. शूर्पणखेचे कठोर बोल ऐकून रावणाने विचारले, तू काय एवढी व्याकुळ होत आहे? काय घडले? उत्तर देत शूर्पणखाने खोटेच सांगितले. राम लक्ष्मणाबरोबर जी सीता नावाची स्त्री आहे ती अतिशय रूपवान आहे. आजपर्यंत मी अशी सुंदर स्त्री कुठेही पाहिलेली नाही. ती तुझी स्त्री होण्यास योग्य आहे, म्हणून मी सीतेला तुझी पत्नी बनवण्यासाठी उत्सुक होते. पण त्या क्रूर लक्ष्मणाने माझे नाक कापले आणि मला विद्रूप बनवले. शूर्पणखेच्या मनात हेच होते की रावणाने सीतेला रामापासून दूर केले तर रामाला मिळवण्याचा तिचा मार्ग मोकळा होईल. शूर्पणखा खोटे बोलणारी आणि कटकारस्थान करणारी होती. रामायणाच्या उत्तरकांडात शूर्पणखाविषयी वाल्मिकी ऋषींनी असे लिहिले आहे की सुमाली नावाच्या राक्षसाची दिव्य, रूपवान, गुणवान अशी एक कन्या होती. तिचे नाव कैकसी. कैकसीने आपला पिता सुमालीला सांगितले की मला पुलस्त्य ऋषींचा पुत्र विश्रवा मुनी बरोबर लग्न करावयाचे आहे, म्हणजे मला सूर्यासमान तेजस्वी मुले होतील. कैकसी विश्रवा मुनींकडे गेली. त्यावेळी विश्रवा मुनी अग्निहोत्र करत होते. ती तेथे जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, मुनिवर, आपण एवढे शक्तिमान आहात की माझ्या मनातील गोष्ट तपसामर्थ्याने आपण ओळखाल. तर सांगा पाहू, मी कशासाठी तुमच्याकडे आलेली आहे? विश्रवा मुनींनी तपसामर्थ्याने ओळखले की हिला माझ्यापासून पुत्र पाहिजे आहेत. ते म्हणाले, तू कठीण समयी आली आहेस. तुला भयानक विक्राळ रौद्र स्वरूपाची मुले होतील. त्यांचे बोलणे ऐकून दुःखी झालेल्या कैकसीचे सांत्वन करीत विश्रवा मुनी म्हणाले, मात्र तुला एक पुत्र असा होईल की तो माझ्या वंशाला अनुरूप धर्मात्मा होईल. त्यानंतर कैकसीला रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा आणि बिभीषण ही 4 अपत्य झाली. शूर्पणखेचा विवाह विद्युज्जिव्हा नावाच्या दानवाबरोबर झाला होता. तो
कालकेय दानव राजाचा सेनापती होता. जेव्हा इंद्राचा पराभव करून दिग्विजयाच्या वेळेस रावण अश्वनगरात आला, तेव्हा कालकेयने त्याला अडवले. त्यावेळी झालेल्या युद्धात त्याने शूर्पणखेचा पती विद्युज्जीवाला मारले. हा विद्युज्जीवा युद्धात राक्षसांना जिभेने चाटायचा आणि गिळंकृत करायचा. म्हणून त्याच्यावर विजय मिळवत बाकी 400 दानवांना देखील रावणाने मारले. रावण जेव्हा लंकेत पोहोचला तेव्हा त्याची बहीण शूर्पणखा ऊर बडवत रावणासमोर येऊन आक्रोश करू लागली. क्रोधाने म्हणाली, तू तुझ्या शक्तीचा उपयोग मला विधवा करण्यासाठी केला. तू ज्या कालकेय राजाच्या 1400 दानवांना मारले त्यामध्ये माझा प्रिय पती होता. तू भाऊ आहेस की वैरी? तुझ्यामुळे मी आज विधवा झाली आहे. तू तुझ्या मेवण्याचे रक्षण करण्याऐवजी त्याचा वध केलास. शूर्पणखेला शांत करत रावण चतुराईने म्हणाला, जे व्हायचे ते होऊन गेले. आता तू विलाप करणे सोड. मी तुला भरपूर द्रव्य देऊन तुझा सन्मान करतो. युद्धात मी विचलित मनाने बाण फेकले. त्यावेळेस मी आपला परका यातील भेद विसरून गेलो होतो. आता तू आपल्या श्रीमंत मावस भावाकडे म्हणजे खरकडे जाऊन राहा. महाबलवान खर 14,000 राक्षसांचा स्वामी असून दंडकारण्यात राहतो. तो नेहमी तुझी आज्ञा पाळील. दूषण नावाचा आपला दुसरा भाऊ सेनापती आहे. तो सुद्धा तुझा मान राखेल. इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा तो तुला प्रसन्न ठेवेल. त्यानंतर शूर्पणखा खर व दूषणाबरोबर दंडकारण्यात जाऊन राहिली. त्यानंतर राम लक्ष्मणाबरोबरचा हा प्रसंग घडला आणि तिचे नाक कापण्यात आले होते. कृतिवास आणि भावार्थ रामायण यांच्यानुसार शूर्पणखा अशोकवनात सीतेला भेटायला जायची आणि तू रावणाची पत्नी हो असे ती सीतेला समजवायची. निलगिरी प्रांतात शूर्पणखेची आज देखील पूजा करतात. मल्याळी नत्तू नावाच्या जातीतल्या स्त्रियांना शूर्पणखेचे वंशज मानतात. अशा या शूर्पणखेच्या खोटे सांगण्यावरून रावणाने सीतेचे हरण केले आणि त्यामुळेच पुढील रामायण घडले. अशी ही कटकारस्थानी शूर्पणखा. गुजराती लेखिका नीला संघवी यांच्या स्त्री एटले शक्ती या पुस्तकावरून. मराठी अनुवाद स्त्री म्हणजे शक्ती. अनुवादक शुभदा कापडणे. सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.